काल भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आपला मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, त्यानंतर शिवाजीराव पाटील जे काही आमदार आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण प्रवेश केलाय. याआधी राष्ट्रवादीत काम केले तुम्ही आणि आता कालपासून तुम्ही भाजपामध्ये काम करायला चालू केलेलं आहात. कसं वाटते तुम्हाला? याआधी राष्ट्रवादीत काम केले आणि आता भाजपामध्ये तुम्हाला काम करायचं? सत्तेमध्ये असणारा आता सध्याचा पक्ष केंद्रापासून राज्यापर्यंत एक बीजेपी पक्ष आहे. त्या पक्षामध्ये इथून पुढे भविष्यामध्ये मतदारसंघातील असेल तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबतीमध्ये थोडासा आग्रही निधी मागून विद्यमान आमदारांच्याकडून थोडं कामाविषयी सगळं मतदारसंघामधील कामाच्या बाबतीमध्ये थोडासा निधी मिळवून सर्व भौगोलिक राजकीय याच्यामध्ये थोडंसं पुढे जाण्याचा मनोदय माझा असल्यामुळं मी काल ह्या बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यांना तुम्ही गेली 26 वर्ष आपण पाहतोय किंवा गडिंग्लजकर पाहतात, 26 वर्ष या राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहात. अनेक चांगली कामं तुमच्या हातून झालेली आहेत. तुम्ही पदावर अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहात आणि अचानक असं सोडून गेल्यामुळे काय वाटतं बाबा नेमकं दोन्ही पक्षामध्ये इतकी दिवस राष्ट्रवादीत आणि आता परत भाजपमध्ये? काही वेळा अपर्याय कारणामुळे असेल किंवा राजकीय बदल असतील, स्थित्यांतर असतील, अशा वेळी माझे नेते शरद पवार साहेबांनी देखील त्यावेळी पक्ष बदल असेल, संघटना बदल असेल, अशा पद्धतीनं त्यांनी देखील काम केलंय. आमचे नेते आदरणीय अजित पवार साहेब देखील त्यांनी देखील आजच्या काही ठिकाणी त्यांनी पण पक्ष बदलण्याचा निर्णय घेतलेला होता. तसाच आजचा हा माझा प्रयोग असेल असं मला कदाचित वाटते. तर त्यावेळी अण्णा असं होते की अजितदादा आणि शरद पवारांच्या वेळी ज्यावेळी विभागणी झाली, राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी 2 गट पडले, त्यावेळी मला आठवतं की गडिंग्लज विभागातून पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करणारे तुम्ही अशा व्यक्ती होता की शरद पवारांना तुम्ही पाठिंबा जाहीर केला. इव्हन तुमच्या गाडीवर कालपर्यंत शरद पवारांचं स्टिकर सुद्धा होतं. फक्त साहेब अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये शरद पवारांच्यावरती असणारी माझी निष्ठा, आमच्या तालुक्यामध्ये शरद पवार गटाचा कोणी कार्यकर्ता नाही असा एक संदेश राज्य पातळीवरती जायला नको, त्या उद्देशानं मी आणि माझे सहकार्यांनी अशा अटीतटीच्या प्रसंगामध्ये शरद पवार पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आज गेली 2 वर्षे आम्ही ते टिकवलं देखील. त्यावेळी असं नाही का अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी किंवा अजितदादाच्या वरिष्ठांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला? सर्वांनी साहेब आमच्या ह्या शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्याला विरोध केला. बऱ्याच लोकांनी प्रवाहाच्या उलट जाऊ नका असा आम्हाला संदेश देखील दिला. परंतु आमचं तन मन धन म्हणत होतं काही झालं पवार साहेब जिवंत असेपर्यंत हा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोडायचा नाही असा आम्ही मनोमनी चंग बांधला होता. त्यामुळे आम्ही पक्षासोबत राहील. पण आता काही अशी राजकीय आणीबाणी आली आणि तुम्ही शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतलाय, भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही. त्या पाठीमागचं मुख्य कारण साहेब माझं घर, कुटुंब, त्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ नये. माझ्या कुटुंबामध्ये 2 पक्ष, एक बीजेपीचा पक्ष माझा तुळस भाऊ बघतोय तर मी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बघतोय. दोघांना उमेदवारी दिली तर भविष्यात येणारे जे राजकीय समीकरण असतील किंवा घरातील लोकांच्यावरती येणारा प्रसंग असेल तो टाळावा आणि कुटुंब एकत्र राहावं ही संकल्पना या प्रामुख्याने भाजपच्या प्रवेशामध्ये आहे. तुमचे जे भाऊ आहे संतोष तेली, ते भाजपाचे समन्वयक म्हणून काम करतात, तुम्ही राष्ट्रवादीचे काम करता. भाजपा त्यांना तिकीट देणार आहे आणि राष्ट्रवादी तुम्हाला तिकीट देणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली. 100% बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे दोघांना तिकीट मिळालं? 100% दोघांना तिकीट मिळणार होतं. त्यामध्ये पक्षाचा कुठलाही दोष नाही आहे, रोष नाही आमचा. तुम्ही मग पक्षश्रेष्ठींशी किंवा पक्षात जे कार्यरत असणारे जे तुमचे सहकारी आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी असं काही गोष्टी डिस्कस केला की बाबा एकाच घरामध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख असल्याने उमेदवारी वगैरे एकाच घरात दिली तर? नाही, आज प्रामुख्याने माझा मूळ मतदारसंघ आहे तो ओबीसी राखीव आहे, त्यामुळे उमेदवाराची तिथं वानवा आहे. नाही, आपण बोलतोय तुम्हाला की उमेदवारीबाबत किंवा एकाच घरामध्ये 2 उमेदवारी होतील आणि घरामध्ये संघर्ष होईल, कलह होईल, याबाबत काही चर्चा केला का राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत तुमच्या गटाच्या? नाही, आम्ही चर्चा केली. आमच्या नेत्या आदरणीय नंदाताई बाबुळकर ताईसाहेब आणि आमचे सर्व मार्गदर्शक त्यांच्यावर आम्ही चर्चा देखील केली होती. परंतु अनिवार्य परिस्थितीमध्ये पक्ष सांभाळायचा असेल, पक्षाचा उमेदवार निवडून यायचा असेल, अशा मतदारसंघामध्ये ओबीसी कॅटेगरी उमेदवार असल्यामुळे मला तिथं सामोरं जावं. म्हणजे तुम्ही नंदा त्यांच्यावर चर्चा केलेली होती त्या संदर्भात? केलेली आहे. असं मला उमेदवारी पाहिजे असं मी आग्रह पण केला. अजून आम्ही नॉमिनेशन उमेदवार अर्ज देखील दाखल केलेला नाहीये. पण चर्चा अशी आहे की तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही ह्या अपेक्षेपोटी तुम्ही तिकडे गेलाय? असं काही कारण नाही. अजून आमचे अजून पूर्ण मतदारसंघाची यादी अजून फायनल झाली नाही आज अखेर. बर. तो पण विषय नव्हता. शेवटी जिल्हाध्यक्षांचा निर्णय
हम्म. एबी फॉर्म देणार ते पी पाटील म्हणजे अध्यक्ष होते, त्यांनी देखील नंदाताईंना सांगितलं होतं अमर चव्हाण आणि शिवप्रसाद तेली यांनी दोघांनी पक्ष टिकवलाय हम्म. आणि त्या पक्षाच्या टिकवणाऱ्या माणसांनाच तुम्ही प्राधान्यानं 2 उमेदवारी द्यावेत. तुमच्या जिल्हाध्यक्षांच्यावर काय चर्चा झालेली भाजपामध्ये जाण्यासंदर्भात की नाही? कालच साहेब त्यांचा फोन आला. मी काल सकाळी पक्ष प्रवेशानंतर की पक्षाच्या आधी? म्हणजे पक्ष प्रवेशापूर्वी मी माझा राजीनामा देण्यासाठी तिथे गेलो होतो, परंतु काल रविवार सुट्टी असल्यामुळे ते भेटले नाहीत आणि फोनवरती संपर्क त्यांचा झाला नाही. परंतु मी तिथं पत्र त्यांच्या पेयांच्या देऊन आलो. बिचारे सकाळी आज मला फोन केले होते आणि असं काही चुकी झालं असेल तरी बघून घेतो आणि असं काय तुम्ही निर्णय घेऊ नका असं ते मला आज विनंती करत होते. परंतु वेळ निघून गेली होती साहेब. त्यानंतर दुपारी पक्ष प्रवेश झाला, त्यामुळं आज मी साहेब काहीच करू शकणार नाही. आम्हाला जो पक्ष मिळाला, जे आमदार आहेत आता विद्यमान आमदार, त्यांच्याबरोबर सामावून घेऊन इथून पुढे साहेब सर्वांना सांभाळून घेऊन ती वाटचाल माझी. किती दिवसापासून हे सगळं नियोजन चालू आहे पक्षात, म्हणजे भाजपामध्ये पक्ष प्रवेश करायचा वगैरे, आणि हे सगळं कुणी घडवून आणलं हे सगळं? साहेब हे कालचा एकच दिवस मी साहेब शनिवार संध्याकाळपर्यंत नंदाताईंच्या होतो. मतदारसंघात कुठं उमेदवार कोण द्यायचे, काय करायचं ह्या प्रक्रियेमध्येच होतो मी. कुठेही ह्याचा मागमोस पण देखील नव्हता. पण हे इतकं मोठं हे पक्ष प्रवेशाचं हे जे घटना घडलेली आहे किंवा तुम्ही जो पक्ष प्रवेश केलेला आहे, हे इतकं मोठं एका दिवसात सगळं घडलं, आणि घडलं असेल तर हे कोणी घडवलं मग? माननीय आमचे नेते आमदार मुश्रीफ साहेब यांनी गेले 4 दिवस आमच्या दोन्ही गटाला, अजित पवार गट, शरद पवार गट, ह्या दोन्ही गटाच्या प्रमुखांना घेऊन कोल्हापूरमध्ये बसून त्याची चर्चा करून मतदारसंघ ठरवण्याविषयी फार कष्ट केले त्यांनी साहेबांनी. तरी देखील यांचा वाद संपत नव्हता, एकमत होत नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी माझं देखील मलाच उमेदवारी पाहिजे अशी मी पक्षाकडे कधी पण उमेदवारी मागणीसाठी हट केला नाही. अडचण होऊ नये पक्षामध्ये, उमेदवारीची अडचण होऊ नये त्या दृष्टिकोनातून साहेब आम्ही एकत्र राहिलो तर कमीत कमी आमचं घर तरी कुटुंब तरी व्यवस्थित राहील. ह्याच एका प्रामुख्य कारणामुळे 1-2 कारणं होतात की कुटुंब सुद्धा सेफ राहील आणि पक्षामध्ये सेफ राहील, अडचणी राहणार नाहीत की शिवप्रसाद तेलींना उमेदवारी द्यायची की नाही, हा संभ्रम पण नको आहे किंवा तुमच्या उमेदवारावर निर्णय काय घ्यायचा असं पण व्हायला नको. त्यामुळे माझ्या पूर्वीच्या पक्षाने मला भरपूर दिले साहेब. म्हणजे माझी कुवत योग्यता नसताना देखील माननीय कुपेकर, आमचे कैलासवासी बाबासाहेब, आईसाहेब कुपेकर असतील, नंदाताई असतील, सर्व सहकार्याने मला. पण तुमच्या पक्ष प्रवेश घडवण्यामागे कोण आहे नेमकं? कोणी नाही साहेब, ह्यामध्ये राजकीय कोणी नाही, तालुक्यातले पण कोणी नाही आहेत, कुठला आमिष नाही आहे, कुठली अट नाही आहे. विना अट साहेब मी काल प्रवेश केलाय तिथं. मी आतापर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये 28-27 वर्षामध्ये पदाची अपेक्षा नाही, काही मी केलं नाही. मी तृप्त आहे साहेब, मी समाधानी आहे. कुठेही मला काही कमतरता नव्हती, इथून देखील मला साहेब कमतरता भासणार नाही. पक्षाचं सहयोगी घटक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून देखील काम करायची संधी मिळाली तरी देखील मी आनंदाने साहेब इथून पुढे भविष्यात राहिलेल्या माझ्या जीवनामध्ये मी काम करत राहील. विकासासंदर्भात काही आमदार पाटलांशी तुमची डिस्कस झालेली आहे? नाही झाली साहेब. काल प्रवेश झाल्यानंतर त्यांनी तासाभरातच काय मला ओळखलं माहित नाही. मला पहिलीच माझी मिटिंग, पहिलीच भेट, कधी आज देखील त्यांच्या हातात मी दिला नव्हता. परंतु त्या आमदारांकडे बघितल्यानंतर साहेब मला थोडंसं जजमेंट आहे. ह्या येणारे आमचे विद्यमान आमदार 100% साहेब आमच्या विचारांना असेल किंवा आमच्या सहकार्याने असेल, सबंध चंदगड गडिंग्लज तालुक्यामध्ये साहेब विकास करायचा असतो, त्यासाठी जो लागणारा निधी असतो तो कुठेही निधी ते कमी पडू देणार नाहीत. ह्याची खात्री काय तर आमच्या विद्यमान आमदारांचा संपर्क थेट साहेब मुख्यमंत्र्यांशी मी काल 2-3 वेळा बघितलं फोनवरती. बाकीचे लोक पीएनच्याकडनं फोन लावून घेतात, परंतु हे आमदार साहेब डायरेक्ट फोन लावतात. त्यामुळे पुढे ते मला खात्री वाटली बाबा ह्या आमदार साहेबांचं वजन, राजकीय वजन, त्या राजकीय वजनाचा फायदा मतदारसंघात नक्की होणार ही मला खात्री आहे. 100% विकासासंदर्भात काही चर्चा झाली तशी काय? आता साहेब आता त्यांचा सहयोगी सदस्य असल्यामुळे साहेब सर्वांना, आता जे पदाधिकारी त्यांचे आहेत, सिनियर त्यांचे पदाधिकारी, त्या सर्वांना घेऊन विचारात घेऊन साहेब कुठं काय करावं लागणार, कुठल्या मतदारसंघामध्ये काय करावं, तालुक्यामध्ये, हा सगळा विचार साहेब पुढे भविष्यात वेळोवेळी जे प्रसंग निर्माण होतील त्या पद्धतीने आम्ही विकास करू. आणि तुमच्या राष्ट्रवादीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी तुमच्याशी संपर्क केला, फोनवरून त्यांचं बोलणं झालं, तुमचं म्हणणं आहे. नंतर त्यांनी फोन केला का हो? नंतर ते फोन नव्हे साहेब, ज्यावेळी मला 8:30 वाजता कोल्हापूरला घेऊन गेले पक्ष प्रवेशासाठी, ते बच्चारा नंदाताई घरापर्यंत साहेब पोहोचले. मी कुठं गडिंगमध्ये घरामध्ये आहे का अचूक चंपूमध्ये आहे, साईट होती, 2 गाड्या गेल्या. रामराजे कुपेकर, अमर चव्हाण साहेब निपाणीच्या घाटापर्यंत त्यांनी पाठलाग केला कुठं मिळतील काय म्हणून. त्यामुळे असं काही नाही आहे, फक्त त्यांचे कष्ट साहेब, प्रयत्न, पाप मी त्यांना त्रास दिला काल. म्हणजे एकंदरीत सगळ्या ह्या कौटुंबिक माझ्या घडामोडी, माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे
मी पक्ष सोडतोय हम्म. तरी देखील त्यांना राजकीय काहीतरी चुकीचा संदेश किंवा काहीतरी मनामध्ये त्यांना भीती निर्माण झाली हम्म. हम्म. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा म्हणजे प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे तीच वर देखील ते कुठेही मला येऊ नये किंवा मी परत मार्गावर माझ्या येऊ दे राष्ट्रवादीच्या असं घडून नये असा प्रकार केला. त्यांनी स्वतः घरापर्यंत पोहोचले. सकाळी 9:15 घरामध्ये पोहोचले तर ताईसाहेब. त्यामुळे अण्णा लहान बहिणीसारखं तुम्ही विधानसभेला त्यांच्या पाठीशी उभे राहा. 100% साहेब. त्यांना काय मनाला वाटलं असेल याचा विचार नाही वाटला तुम्हाला? काल साहेब त्यांना जसं मनाला वाटलं असेल साहेब, दुःख झालं असेल, वेदना झाल्या असतील. ताईसाहेबांचा मेसेज व्हॉट्सअपवरती 11:30 वाजता मी बघितला. काल मी फार दुःखी झाले शिवांना. ताईसाहेबांचा शब्द शिवांना असं म्हटल्याशिवाय ती कधी जात नाही. ताईसाहेब मला काल म्हटले, शिवांना मला खूप त्रास झाला काल, एवढ्या वेदना झाल्या. बाबा ज्यावेळी निधन बाबांचं झालं त्यावेळी जसा माझ्या डोळ्यातून अश्रू आल्या तसे अश्रू मला काल आल्या, म्हणजे डोळ्यातून येत होत्या. ती परिस्थिती ताईची होती. तीच परिस्थिती साहेब माझी. ज्यावेळी माझा राजीनामा मी टायपिंग करण्यासाठी देत होतो आणि मी टायपिंग मध्ये शब्द रचना सांगत होतो त्यावेळी देखील माझ्या साहेब डोळ्यातनं पाणी येत होते. एवढ्या 26 वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षानं जी मला गती दिली, मला कुठेतरी उभा करण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून झाला. मला देखील साहेब ती दुःख आणि वेदना काल होत होत्या आणि माझ्या डोळ्यातनं पण साहेब पाणी येत होतं. परंतु अनिवार्य परिस्थिती साहेब, कुठेतरी वर्तमान काळामध्ये आता जी प्राप्त परिस्थिती असेल राजकारणामध्ये थोडंसं बदलत आपण राहिलं पाहिजे. पुढे काय होणार आहे माहित नाही. परंतु आज मी त्याला कौटुंबिक कारणामुळेच मी आज राष्ट्रवादी सोडून त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. राहिलेल्या काळामध्ये पक्षाबरोबर पक्षाच्या वाढीसाठी, विकासासाठी, नेत्यांना ताकद देण्यासाठी साहेब माझा इथून पुढे प्रयत्न राहणार.